माझ्याकडे घरकामासाठी मदतीला म्हणून येणाऱ्या आमच्या रेखा मावशींसाठी खास हा खरडा मी बनवलाय बरं का. खरडा म्हणजेच ठेचा. तर त्याचं झालं असं, की रेखा मावशी मला घरकामामध्ये मदत करायला येतात आणि त्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांनी बऱ्याच कामांमध्ये मला मदत केली आहे. त्यामुळे त्यांचं आणि माझं एक नातं जुळलंय. तर एकदा काय झालं, की रेखा मावशी दुसऱ्या एका ताईंच्या बरोबर दवाखान्यामध्ये त्यांच्या सेवेसाठी 15-20 दिवस राहायला गेल्या होत्या. तर त्यानंतर एक दिवस मला रेखा मावशींचा फोन आला. त्या म्हणाल्या, "ताई काय बी करा, खरं मला एवढा खरडा बनवून द्या बघा." मी म्हटलं, "अचानक असं फोन करून खरडा का मागत असतील?" तर त्या म्हटल्या, की "दवाखान्यामध्ये पेशंटचं जेवण असते पथ्याचं. मग मला तेच खावं लागते आणि ते पथ्याचं मिळमिळीत जेवण खाऊन जिभेची पार चवच गेली बघा. म्हणून मला थोडा खरडा बनवून द्या ताई." मग मी झटकन मिरच्या आणल्या, चटाचट भाजल्या आणि मस्तपैकी खलबत्त्यात कुटून झणझणीत खरडा बनवला आणि रेखा मावशींसाठी पाठवून दिला. तो खरडा खाऊन मावशींनी मला अगदी आठवणीनं फोन करून सांगितलं, "ताई तुमच्या खरड्यासंग आज मी पोट भरून जेवलो बघा." त्यांच्या ह्या बोलण्यानं मला एवढा आनंद झाला आणि एवढं समाधान वाटलं. कुठेतरी आपले मागच्या जन्मीचे ऋण असतात बघा. म्हणून लोक आपल्याला या जन्मामध्ये मदत करायला येतात. ह्या मावशींनी मला अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीची ही छोटीशी परतफेड. आज सुद्धा खरडा बनवून झाल्यानंतर त्यांना मी हा खरडा दिला, तर त्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे बघा. किती लाख मोलाचा आहे तो, नाही का?